राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमधल्या बातम्या आपण पाहतोय। दारू संदर्भातली एक बातमी येते। मद्य विक्रीची दुकानं, बियर बार किंवा देवी देवता आणि महापुरुषांची नावं नको यासाठी सरकार कायदा करणार आहे। उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मद्य विक्री दुकानं आणि बियर बार वर देवी देवतांची, राष्ट्रपुरुषांची नावं नसावी अशी लक्षवेधी राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मांडलेली होती। याशिवाय दारूच्या उत्पादनाला शिक्षकाचं नाव नको असाही आग्रह त्यांनी धरला होता। या संदर्भात अमर पंडित आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूया। अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहे माझा की या राज्यातल्या अशा दारू व्यावसायिकांनी जिथं जिथं या देवी देवतांचे नावं दिलेले आहेत, जिथं जिथं या महापुरुषांचे नावं दिलेले आहेत, ते नावं तातडीनं बदलून अशा पद्धतीनं नावं न देण्याच्या संदर्भातला काही एक कायदा आपल्याला करता येईल का? गुमास्ता कायदा कामगार कायद्याप्रमाणे ही घ्यावी लागतं आणि गुमास्ता आणि कामगार कायदा 1961 आणि 1948 या दोन्ही अधिनियमाचा जर विचार केला अध्यक्ष सभापती महोदय तर मला त्याच्यावर बंधन टाकता येत नाही। मी आजच विभागाला सूचना दिल्या आहेत की कामगार मंत्री आणि मी आणि अमरसिंह पंडित असे 4-5 विधान मंडळातले सदस्य खालच्या आणि वरच्या सभागृहातले सदस्य घेऊन त्या ठिकाणी एक कायदा तयार करण्याच्या दृष्टीने मी निश्चितच लवकरात लवकर प्रयत्न करेल असं मी या सभागृहाला आश्वासन देतो।